पुणे दौंड लोह मार्गावरील उरुळी कांचन येथे रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपुलाखाली असलेल्या नवमोरीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे। त्यामुळे हा रस्ता सोमवार 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे असे रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले असून नागरिकांनी आता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले। उरुळी कांचन हे मध्य रेल्वेचं महत्त्वाचं स्थानक आहे। तसेच या गावची मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी दौंड, पुरंदर व हवेली तालुक्यातील अनेक व्यापारी येत असतात। उरुळी कांचन परिसरातील 25 ते 30 गावे याच बाजारपेठेवर अवलंबून आहेत। तसेच उरुळी कांचन येथील रेल्वेच्या नवमोरीच्या बोगद्यातून दत्तवाडी, टिळेकरवाडी, खामगाव टेक, त्याचप्रमाणे भोगरापूर, अष्टापूर व हिंगणगाव या गावांना रस्ता जातो। हा रस्ता मोठ्या वर्दळीचा असून अनेक गावांना तो जोडला जातो। तसेच आता या रेल्वेच्या उड्डाणपुलाखाली असलेल्या नवमोरीचे डागडुजीचे व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे या कामांसाठी 14 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यानंतर 6 ऑक्टोबर पासून हा रस्ता पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे। दरम्यान नागरिकांच्या असुविधेबाबत रेल्वे प्रशासनाने दिलगिरी देखील व्यक्त केली। तसेच आता नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं देखील प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते। दरम्यान नवमोरी रस्ता 14 दिवसांसाठी बंद होणार असल्याने नागरिकांना आता 3 ते 4 किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागणार आहे। त्यामुळे नागरिकांना उरुळी कांचन अथवा पुणे सोलापूर रस्त्याकडे जाण्यासाठी कोरेगाव मूळ येथील रेल्वे गेटचा वापर करावा लागणार आहे। त्यामुळे नागरिकांचा वेळ देखील वाया जाणार असून गाडीतील इंधन जास्त जळाल्याने नागरिकांच्या खिशाला आता झळ देखील बसणार आहे।